जय भीम सर्वांना. बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आम्ही आज एक इव्हेंट केला आहे वडापाव बनवण्याचा. हे बघा, वडापाव बनवायला सुरू केली आणि पॅकिंग, वडापाव बनवून झाला, पॅकिंग केली आहे. हे मधुकर अवघडे आहेत माझे सासरे, त्यांनी हे वडापाव पॅकिंग सुरू केलं. वडापाव पॅकिंग झालं ते बॅगेमध्ये भरला. बॅगेमध्ये भरला असताना आम्ही थोडेसे, बघा तुम्ही बघू शकता, ह्याच्या अगोदर पण एक वडापावची एवढीच मोठी बॅग आम्ही कार्यक्रम वाटप केला त्यांच्या जेवणाच्या होण्याच्या अगोदर. आणि जेवणानंतर आम्ही चाललो आहे परत एकदा वडापाव वाटप करण्यासाठी. कडाक्याचं ऊन आहे, ठीक आहे. हे वडापाव वाटपायचा कार्यक्रम आम्ही करतोय. तनिष्का आणि तपस्याने भरपूर मेहनत घेतली हा सगळा इव्हेंट सक्सेसफुल करायला. या व्हिडिओ मागचं इंटेन्शन असं आहे की ज्यांना जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्यांनी बाबासाहेबांच्या जन्माच्या दिवशी, बुद्धांच्या जन्माच्या दिवशी असे इव्हेंट साजरे करून एक पे बॅक टू सोसायटी म्हणून एक कार्यक्रम तुम्ही साजरा करा. खूप बरं वाटेल तुमच्या मनाला आणि तुमच्या एक लाईफला एक समाधानाचं असं अस्मिता असेल तुमच्या चेहऱ्यावर. ते बघा तनिष्का पण किती मेहनत घेत आहे. आम्ही 4थ्या माळ्यावर गेलो, मजदूर खाली येऊ शकत नव्हते म्हणून आम्ही वरती गेलो 4थ्या माळ्यावर आणि त्यांना हे वडापाव सगळ्यांना दिले. खूप बरं वाटलं. पे बॅक टू सोसायटी रिटर्न करतोय आम्ही. पे बॅक टू सोसायटी जेवढं जमेल तेवढं, तर तुम्हाला पण जेवढं जमेल तेवढं तुम्ही करण्याची अशी आशा बाळगतो मी. बघताय कशी कडाक्याचं ऊन आहे. मजदूर पण जितके मजदूर आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता किती कडाक्याचं ऊन आहे. आणि कडाक्याचं ऊन असताना तरी ते लोक 42 डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे. त्याच्यामध्ये तनिष्का आणि तपस्या हे दोघेही अतिशय मेहनत करून जयंती साजरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतायत. तर भरपूर मेहनत घेतली दोघांनी. तर बाबासाहेबांशिवाय आपल्याला या जगामध्ये कोण नाही, ते आहेत म्हणून आपण आहोत. तर त्यांना कधी कुठली गोष्ट, त्यांनी सांगितलेले लॉज आणि त्यांचे सांगितलेले रूल्स आपण फॉलो करा. तुम्हाला जिंदगीमध्ये, तुमच्या लाईफमध्ये आणि जिंदगीमध्ये कधी तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. कारण आम्हाला सुद्धा काही गोष्टीची कमी पडत नाही, कारण ह्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आणि आमच्या सोबत नेहमीच राहतो. त्याच्यामुळे आम्ही भरपूर चांगला इव्हेंट केला आहे. तर तुमच्या शुभेच्छा द्याव्या ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये. आणि हे बघा, हे एक मजदूर होते, हे कमीत कमी हे मजदूर आहेत 20 ते 25 मजदूर होते. तर सर्वांना आम्ही वडापाव दिले. त्या सर्वांना बोललो खाली या आणि तुम्ही घ्या, कारण मी एकटा 2-2, 3-3, 4-4 माळे एकटा जाऊस तर तुम्ही सगळे या. ते सगळे आले आणि त्यांनी एक छोटासा आम्हाला सहकार्य करून आमच्यासोबत व्हिडिओज आणि फोटो सेशन करून हे वडापावचं आमच्या हस्ते त्यांनी स्वीकारलं. खूप बरं वाटलं, मनाला फार चांगलं वाटलं. खूप हॅपी आहे आम्ही. आजचा दिवस आम्ही कधी विसरणार नाही. तर तुमच्या पण शुभेच्छा आमच्यासोबत अशाच राहाव्यात हीच आशा बाळगतो. आणि सर्वांनी बाबासाहेबांची जयंती आता 2 महिने चालणार आहे. सर्वांनी जयंती धूमधडाक्यात आणि हर्षमध्ये ही जयंती साजरी करावी असं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं मी धम्मबंधू असण्या कारणाने मी तपस्याने पण भरपूर मेहनत घेतली. आजचं पूर्ण इव्हेंटचं ऑर्गनायझर तपस्या गायकवाड होती. त्याच्यामुळे सर्वांना जय भीम. थँक्यू सो मच. टेक केअर. जय भीम, जय भारत.